मस्त झणझणीत असं वांगं बनवणार आहोत आपण आज भरलेलं. शेंगदाण्याचं कूट घ्यायचं अर्धी वाटी बारीक कुटलेलं. 1 चमचा लाल तिखट, घरगुती मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर, सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, परत मिक्स करून घ्यायचा मसाला. वांग्यांमध्ये मस्त भरून घ्यायचा. सर्व वांगे मी भरून घेतले मसाला घालून. हे बघा अशा प्रकारे. आता एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि लसूण घालायचा ठेचलेला, परतून घ्यायचा. थोडासा कढीपत्ता घालायचा, 1 टोमॅटो चिरून घालायचा, आपला शिल्लक राहिलेला मसाला घालून परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला गाळ झाला ना तर टोमॅटोनी टेस्ट पण चांगली येते भाजीला. थोडासा घरकुल मसाला घातला आहे. आपले भरलेले वांगे घालायचे. सर्व वांगे मिक्स करून घ्यायचे. सर्व असे खाली वर करून परतून घ्यायचे. 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 5 मिनिटानंतर आपली चांगली वाफ बसलेली वांग्यांना परत मिक्स करून घ्यायचं. लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि वांगे शिजवून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालायची. असंच थोडं थोडं पाणी घालून रस्सा बनवून जेवढा लागेल तेवढा रस्सा बनवून घ्यायचा. अशा प्रकारे करून बघा, मस्त अशी आपली वांग्याची भाजी होते, टेस्टी. कमी साहित्यामध्ये चवीला पण टेस्टी.